नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारी स्वीट डिश बनवणार आहोत, जी दिसायला जितकी रॉयल आहे, बनवायला तितकी सोपी आहे. अचानक पाहुणे आले असतील किंवा काहीतरी गोड खायचं असेल तर ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि स्वादिष्टसुद्धा आहे. नक्की ट्राय करा. चला तर मग आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. ब्रेड घेतले आहेत. आता ह्या ब्रेडच्या कडा कापून टाकूया आपण आणि ह्याचे चौकोनी स्लाइस करून घेऊया. चौकोनी स्लाइस करून घ्यायचे किंवा त्रिकोणी घेतले तरीही चालतील, तुमच्या आवडीनुसार त्रिकोणी किंवा चौकोनी करून घ्या. अशा पद्धतीने आपण स्लाइस करून घेतले आहेत चौकोनी आकारात. तर त्रिकोणीसुद्धा घेऊ शकता, छान दिसतात ते सुद्धा. तर आता हे ब्रेडचे स्लाइस तयार आहेत. तर आपण रबडी तयार करूया. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे 1 चमचाभर आणि दूध टाकलं आहे अर्धा लिटर असं. हे दूध छान असं उकळून घेऊया. साखर टाकूया आवडीनुसार. 2 ते 3 चमचे मी मोठे साखर टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथं केशर काड्या टाकल्या आहेत, ऑप्शनल आहे पण रंग खूप छान येतो ह्या रबडीचा म्हणून टाकले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही कलरसुद्धा टाकू शकता थोडासा. आणि इथं मी आटवलेलं दूध आहे तर ते सुद्धा टाकून घेतलं आहे, अर्धी वाटी आहे. अशा पद्धतीने आपली रबडी जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळसुद्धा नको अशी पाहिजे. म्हणजे ब्रेडच्या स्लाइसवर ओतली आपण तर ते छान असं मुरलं पाहिजे अशी रबडी तयार केली आहे. पॅनमध्ये आपण तूप टाकून घेतलं आहे गरजेनुसार. 2 ते 3 चमचे असे टाकले आहे. जास्त आपण डीप फ्राय करत नाही, तर 3 ते 4 चमचे असं टाकलं आहे आणि ब्रेडचे स्लाइस टाकले आहे. मध्यम आच आहे गॅसची आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे ब्रेडचे स्लाइस तळून घ्यायचे आहेत हलकेसे ब्राऊन कलरवर. तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळे ब्रेडचे स्लाइस तळून घ्यायचे आहेत. तुपामध्ये तळून घेतल्यामुळे ही शाही तुकड्याची रेसिपी खूपच टेस्टी लागते खायलासुद्धा. आणि काहीतरी गोड खायचं असेल तर हा उपाय खूप छान आहे. घरच्या घरी आपण बाहेरून आणण्यापेक्षा स्वीट काहीतरी हे खूप छान आहे. हलकासा क्रिस्पीपणा ब्रेडचा आणि रबडी गोड अशी मलाईदार, तर खूप छान लागतो हा पदार्थ खायला, स्वीट डिश ही. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. ब्राऊन कलर येईपर्यंत सगळेच आपण हे ब्रेडचे स्लाइस तळून घेतले आहेत. ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही, सगळे ब्रेडचे स्लाइस आपण तळून घेतले आहेत ह्याच पद्धतीने मध्यम आचेवरच. आता यामध्ये काजू आणि बदाम आणि थोडेसे पिस्ताचे तुकडे घेतले आहेत. थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला, जास्त पण नाही. गॅस बंद आहे, तूप गरम आहे, त्यामध्येच हे ड्रायफ्रूट छान असे फ्राय करून घेतले आहेत. तर रबडीसुद्धा आपली तयार आहे. सरसरीत आहे, जास्त घट्ट नाही किंवा जास्त अगदीच पातळसुद्धा नाही. तर यामध्ये आपण हे सुक्या मेव्याचे तुकडे टाकून घेऊया आणि विलायची पावडर फ्लेवरसाठी टाकून घेतली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही रबडीसुद्धा मस्त अशी छान स्वादिष्ट तयार आहे. आणि सर्व करूया आपण ही शाही तुकड्याची रेसिपी. तर एका प्लेटमध्ये शाही तुकडे टाकून आपण घेऊया ब्रेडचे स्लाइस. तुपात तळल्यामुळे ह्याची चव अगदी अप्रतिम येते. तर नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मस्त असा आपण हा शाही तुकडा किंवा ब्रेड रबडी म्हणू शकतो आपण याला. जास्त सरसरीत आपली रबडी झाली आहे, म्हणजे त्या तुकड्यांमध्ये छान शोषली जाते आणि हे ब्रेडचे स्लाइस खायला मस्त गुलाबजामसारखे लागतात. तर सर्व केले आहे आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत. नक्कीच ट्राय करून पहा, खूप छान होते ही स्वीट डिश आणि फक्त 10 ते 15 मिनटातच होते. तर भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.